नाईक यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. माझं नाव ॲडव्होकेट अक्षय गायकवाड, भाजपचा कार्यकर्ता आहे. व्यासपीठावर जयदादा पवार असतील, वस्ताद पप्पू माने असतील, ॲडव्होकेट आकाश दामोदर असतील, शहाजा काका असतील, समीर चांदोडे असतील, ओंकार भैया असतील, आकाश माने असतील, राहुल शेवाळे असतील, कोणाची नावं राहिली असतील तर दीर्घ व्यक्त करतो. तर आपला विषय झालेला आहे, काळजी करू नका. लोकसभेला आपल्याला संकट आलं होतं हे मान्य केले आम्ही, पण संकट येत असतात, संकट जात असतात, संकट येत असतात, संकट जात असतात. त्यामुळं आलेलं संकट ही एकत्रपणे येत असतात. दादांवर संकट आलं होतं हे मान्य करतो, पण संकट गेलेलं आहे. येणाऱ्या 23 तारखेला आपला निकाल लागेल, त्यावेळेस समजेल आपल्याला की संकट 100% गेलेलं आहे. काळजी करू नका. दादा तुम्हाला शब्द देतो, आम्ही महायुती म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या 6 वाजेपर्यंत आम्ही काम करत राहू आणि 23 तारखेला निकाल जो येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरंच बाबा हे नाही बाबा यावेळेस काय दागाफटका झाला नाही. निवडून येतील दादा ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस आम्ही तुमच्यावर असेल आणि येणाऱ्या काळामध्ये काही लोकांची कामं असतील, कामही काय करावी. तर आपण जर पाहिलं असतील तर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये असं वातावरण फिरलंय की गेल्या वेळेस बोलत होते लोक की लोकसभेला आम्ही ताईंना निवडून देऊ, पण यावेळेस लोक असे उघड बोलतात की बाबा नाही, दादांशिवाय पर्याय नाही, दादांशिवाय पर्याय नाही, म्हणजे अजितदादा पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि यावेळेस लक्षात ठेवा मित्रांनो की दादांचं राजकीय करिअर हे आता सध्याला लागलेलं आहे. टॉपच्या राजकीय महाराष्ट्रातल्या राजकीयमध्ये दादांचं नाव घेतलं जातं. त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा की बाबा दादांशिवाय कोणालाही मतदान करू नका, आणि दादांशिवाय. आणि लोकांनाही सांगा, तरुणांना सांगा,